एक राजे अध्याय 11। शल्मोन राजा फारोच्या कन्येशिवाय आणखी मोवाबी, अम्मोनी, अदोमी, सिदोनी व हित्ती राष्ट्रातल्या विदेशी स्त्रियांच्या नादी लागला व त्यातल्या स्त्रियांवर त्याचे प्रेम जडले। ह्या राष्ट्रांविषयी परमेश्वराने इस्रायल लोकांस सांगितले होते की तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करू नये व त्यांनी तुमच्याशी व्यवहार करू नये, कारण ते खात्रीने तुमची मने आपल्या देवांकडे वळवतील। त्याच्या 700 राण्या व 300 उपपत्नी होत्या। त्याच्या बायकांनी त्याचे मन बहकविले। शल्मोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळविले। त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे, त्याप्रमाणे त्याचे नसे। सिदोन्यांची देवी अष्टोरेत आणि अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिल्कोम यांच्या नादी शल्मोन लागला। परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते शल्मोनाने केले। त्याचा बाप दावीद याच्याप्रमाणे तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला नाही। तेव्हा शल्मोनाने यरुशलेमेच्या समोरील पहाडावर मोवाबाचे अमंगळ दैवत कमोश आणि अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मोलक यांच्यासाठी एक उंच स्थान बांधिले। ज्या विदेशी स्त्रिया आपापल्या दैवतास धूप दाखवीत व यज्ञ करीत त्या सर्वांसाठी त्याने अशीच व्यवस्था केली। शल्मोनाचे मन इस्रायलाचा देव परमेश्वर याजकडून फिरले म्हणून परमेश्वर त्याजवर कोपला। त्यास त्याचे 2दा दर्शन झाले होते। त्यास या बाबतीत अशी आज्ञा केली होती की अन्य देवांच्या नादी लागू नको, पण परमेश्वराने केलेली ही आज्ञा त्याने पाळली नाही। यास्तव परमेश्वर शल्मोनास म्हणाला, माझा करार व मी तुला लावून दिलेले नियम न पाळिता हे असे आचरण तू केले, त्या अर्थी मी तुझे राज्य तुझपासून तोडून घेऊन तुझ्या एका सेवकास देईन। पण तुझा बाप दावीद याच्या प्रित्यर्थ तुझ्या हयातीत मी असे करणार नाही, तर तुझ्या पुत्राच्या हातून राज्य तोडून घेईन। तरी मी सगळेच राज्य तोडून घेणार नाही। माझा सेवक दावीद याच्या प्रित्यर्थ व मी निवडलेल्या यरुशलेमे प्रित्यर्थ तुझ्या पुत्राच्या हाती मी एक वंश राहू देईन। परमेश्वराने अदोमी राजवंशातील अदोमी हदाद हा शत्रू शल्मोनावर उठविला। दावीद अदोमास असता यवाब सेनापतीने मृतास मुठमाती देण्यास जाऊन अदोमातील एकूण एक पुरुषास मारून टाकिले होते। यवाब सर्व इस्रायल लोकांसह अदोमात 6 महिने राहिला असून तेवढ्या अवधीत त्याने अदोमातल्या सर्व पुरुषांची कत्तल उडवली। तेव्हा हदाद लहान मुलगा होता। तो आपल्या बापाच्या काही अदोमी सेवकांबरोबर मिसर देशात जाण्याच्या इराद्याने पळाला। ते मिद्यानातून जाऊन पारानास आले आणि पारानातून काही लोक बरोबर घेऊन मिसर देशी फारो राजाकडे गेले। फारोने त्यास राहावयास घर दिले, त्यांच्या खाण्यापिण्याची तरतूद केली व त्यास काही जमीनही दिली। हदादाने फारोची चांगली मर्जी संपादिली म्हणून फारोने त्यास आपली मेहुणी, आपली राणी तहपनेस हिची बहीण दिली। तहपनेस राणीच्या बहिणीच्या पोटी त्यास गनुबथ नावाचा पुत्र झाला। तहपनेस हिने फारोच्या वाड्यात त्या मुलाच्या थानमोडीचा समारंभ केला। तेव्हापासून गनुबथ फारोच्या वाड्यात त्याच्या पुत्रांबरोबर राहिला। दावीद आपल्या वडिलास जाऊन मिळाला आणि यवाब सेनापतीही मृत्यू पावला हे हदादास मिसर देशात कळले। तेव्हा तो फारोस म्हणाला, मला स्वदेशी जावयाचे आहे, माझी रवानगी करा। फारो त्यास म्हणाला, तू मजपशी असता तुला काय उणे आहे, तू स्वदेशी का जाऊ पाहतोस? तो फारोस म्हणाला, काही नाही, पण माझी रवानगी कराच। देवाने शल्मोनावर दुसरा एक शत्रू उठविला। त्याचे नाव एल्यादाचा पुत्र रजोन। तो आपला धनी सोबाचा राजा हददेजर याच्यापासून पळून गेला होता। दाविदाने सोबा येथील रहिवाशांचा संहार केला तेव्हा रजोन आपल्यापाशी काही लोक जमवून त्यांचा सेनापती झाला। ते दिमिश्क येथे राहिले आणि तेथे त्यांनी राज्य स्थापिले। हदादानेच केवळ इस्रायलास उपद्रव दिला नाही, तर रजोनानेही शल्मोनाच्या सगळ्या हयातीत इस्रायलाशी वैर केले आणि त्याने इस्रायलांचा तिटकारा केला व आरामावर राज्य केले। याशिवाय सरेदा येथला
एफ्राईमी नबाट याचा पुत्र यराबाम हा शल्मोनाचा सेवक होता. त्याची आई विधवा होती. तिचे नाव सरुवा. त्यानेही राजावर हात उचलिला. त्याने हात उचलायचे कारण एवढेच की शल्मोन मिल्लो नगर बांधून आपला बाप दावीद याच्या नगराची मोडतोड दुरुस्त करीत होता. त्यावेळी यराबाम हा मोठा शूरवीर होता. तो तरुण पुरुष उद्योगी आहे हे शल्मोनाच्या लक्षात आले तेव्हा त्याने त्यास योसेफाच्या घराण्यातील लोकांच्या कामावर नेमिले. एके समयी यराबाम यरुशलेम सोडून बाहेर चालला असता त्याला वाटेत शिलोचा अहिया नामक संदेष्टा भेटला. त्याने नवे वस्त्र धारण केले होते व त्यावेळी त्या मैदानात ते दोघेच होते. अहियाने आपल्या अंगावरचे नवे वस्त्र काढून त्याचे 12 तुकडे केले. तो यराबामास म्हणाला, यातले 10 तुकडे तू घे, कारण इस्रायलाचा देव परमेश्वर याचे असे म्हणणे आहे की मी शल्मोनाच्या हातून राज्य तोडून घेऊन 10 वंश तुझ्या हाती देईन. तरी माझा सेवक दावीद याच्या प्रित्यर्थ आणि इस्रायलाच्या सर्व वंशातून मी निवडलेल्या यरुशलेम नगराप्रित्यर्थ त्याचकडे मी 1 वंश राहू देईन. याचे कारण हेच की ते माझा त्याग करून सिदोन्यांची देवी अष्टोरेत, मवाबांचा देव कमोश आणि अम्मोन्यांचा देव मिल्कोम यांच्या भजनी लागले आहेत. ते माझ्या मार्गाने चालत नाहीत, जे माझ्या दृष्टीने योग्य ते करीत नाहीत आणि शल्मोनाचा बाप दावीद माझे नियम व निर्णय पाळी तसे पाळीत नाहीत. तथापि मी त्याच्या हातून सर्वच राज्य हिसकावून घेणार नाही, तर माझा सेवक दावीद माझ्या आज्ञा व नियम पाळीत असे म्हणून मी त्याला निवडिले होते. त्याच्या प्रित्यर्थ मी शल्मोनास त्याच्या हयातीत राजपदावर ठेवीन, पण त्याच्या पुत्राच्या हातून राज्य घेऊन तुला देईन. 10 वंशावरले राज्य तुला देईन आणि त्याच्या पुत्राकडे मी 1 वंश राहू देईन, म्हणजे माझ्या नामाची स्थापना व्हावी म्हणून मी यरुशलेम नगर निवडले आहे. त्यात माझा सेवक दावीद याची ज्योती मजसमोर निरंतर जळत राहील. मी तुला हाती धरीन आणि तू आपल्या मनोरथाप्रमाणे इस्रायलांवर राज्य करीशील. तू माझा सेवक दावीद याच्याप्रमाणे माझ्या सर्व आज्ञा मानिशील, माझ्या मार्गाने चालशील, माझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीशील आणि माझे नियम व आज्ञा पाळीत जाशील, तर मी तुझ्याबरोबर राहीन. आणि जसे मी दाविदाचे घराणे कायम स्थापिले तसे तुझेही कायम स्थापीन आणि इस्रायल लोकास तुझ्या हवाली करीन. शल्मोनाच्या वर्तनास्तव मी दाविदाच्या संततीस दुःख भोगाव्यास लावीन, पण ते सर्व काळ नाही. शल्मोन यराबामास जीवे मारू पाहत होता, पण यराबाम मिसर देशचा राजा शिशक याचकडे मिसर देशास पळून गेला आणि शल्मोनाच्या मृत्यूपर्यंत तेथेच राहिला. शल्मोनाचा इतर सर्व इतिहास, त्याची सर्व कृत्ये व त्याचे शहाणपण यांचे वर्णन शल्मोनाच्या बखरीत केले आहे, नाही काय? शल्मोनाने यरुशलेमेत सर्व इस्रायलांवर एकंदर 40 वर्षे राज्य केले. शल्मोन आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याचा बाप दावीद याच्या नगरात त्याला मुठमाती देण्यात आली आणि त्याचा पुत्र रहबाम त्याच्या जागी राजा झाला.